विलास घुले हत्या प्रकरणाला 2 महिने उलटलेत, मात्र न्यायासाठी घुले कुटुंबियांची लढाई अजूनही सुरूच आहे. सौरव सोनवणेला अटक करावी या मागणीसाठी घुले कुटुंबियांचं गेल्या 18 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. विलास घुले यांच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर उपचार घेऊन पुन्हा ते उपोषणस्थळी दाखल झाल्यात. माझा आधार गेला, मला न्याय देण्याच्या भूमिकेत सरकार नाहीये, म्हणून मला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं. तरीही सरकार भूमिका घेत नाही, पण माझ्या पतीला न्याय मिळेपर्यंत मी मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी घेतलाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी. विलास घुलेला न्याय मिळावा यासाठी कुटुंबीय 17 दिवसापासून उपोषण करते बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर. या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे याची अद्याप कुठली प्रशासनाकडून दखल घेतलेली गेली नाही, वरिष्ठ पातळीवर देखील दखल घेतली नाही. मुख्य मागणी अशी आहे की जी जो मुख्य सूत्रधार आहे याला अटक करण्याची मागणी आहे. त्याचं नाव देखील जे पुरवणी जबाबमध्ये आहे ते घेतलेलं आहे, पण त्यावरती कुठली कारवाई झाली नाही. यासाठी हे उपोषण सुरू आहे आणि विलास घुले कुटुंबीय हे सगळं या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी बसलेलं आहे. आणि आज बीडमध्ये याच घुले कुटुंबियांच्या मागणीसाठी आणि घुले कुटुंबियांना आधार देण्यासाठी बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रभरातून आज मोर्चासाठी लोक इथे दाखल होत आहेत. काही वेळामध्ये हा मोर्चा सुरू होत आहे आणि रमेश घुले हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचं उपोषण सुरू आहे. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया कशा पद्धतीने हे आंदोलन आहे आणि काय मागणी आहे. भाऊ, काय मागणी आहे आणि आज मोर्चा देखील निघतोय. यामध्ये बहुतेकता जिल्ह्यातील महाराष्ट्रभरातून जनता इथे दाखल होती. काही वेळात मोर्चा या ठिकाणी धडकेल. गेले 17 दिवस झालो मी, माझी आई, माझी भावाची पत्नी या गटामधील सूत्रधार सौरभ सोनवणे आणि बाकी इतर आणि काही आरोपी यांना तात्काळ अटक करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो. प्रशासनाकडनं आणि कुठली दखल घेतली नाही. मुख्यमंत्री साहेबांनी काही केंडीची कातडी घेऊन झोपलेत का? जेव्हा आमचा जीव गेल्यानंतर त्यांना जाग येणार आहे का? आमचा जीवच घ्यायचा ठरवला असेल तर ठीक आहे. आम्ही आता या तुम्ही तुमची तब्येत देखील खालावली होती, तुम्हाला डिस्चार्ज म्हणजे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तुम्ही डिस्चार्ज घेऊन परत उपोषणस्थळी दाखल झालायत. काय आता कशी आहे तब्येत? तब्येत थोडस पोटात त्रास व्हायला, जास्त सुट्टी देत नव्हते. पण आज सगळ्या समाज बांधवांनी मोर्चाचं आयोजन केल्यामुळे मी रात्री जबरदस्त सुट्टी घेऊन आलो. काय मागणी असेल प्रशासनाकडे? प्रशासनाने त्यांना तात्काळ अटक करावी आणि आमच्या जी मागण्या आहेत त्या तात्काळ मंजूर कराव्यात. या आरोपीवरती तात्काळ मोक्का कारवाई व्हावी. हा सूत्रधार जे आहे सौरभ सोनवणे याला तात्काळ अटक करावी आणि ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी. या ठिकाणी गुणरत्न सदावर्ते देखील आल्याची चर्चा आहे. तुमच्याकडे आले होते, काही भेट वगैरे झाली का? नाही, भेट नाही झाली. आले हे समजतंय आणि येणार होते हे झाले. आलेत म्हणून मला कळत आहे. ही कुटुंबांची भावना आहे आणि सौरभ सोनवणेंना अटक करावी अशी देखील आता या ठिकाणी मागणी केली जाते. आपण जे विलासच्या पत्नी आहेत त्यांच्याकडनं देखील त्या देखील इथे आहेत. आपण त्यांना विचारूया. काय ताई, जी मागणी आहे यासाठी तुम्ही सर्व कुटुंबीय बसलात, काय मागणी असेल प्रशासनाकडे? प्रशासनाकडे आमची एकच मागणी आहे, आरोपींना अटक होऊन त्याला फाशी शिक्षा झालीच पाहिजे. पोलीस कोणाच्या दबावाखाली त्याला अटक करत नाहीत, काय वाटतं? मग त्याच्यासाठी तर हा मोर्चा चालू आहे ना, कुणाच्या दबावाखाली येऊन का अटक होत नाही. त्या दिवशी तुम्ही काही औषध वगैरे प्रशासन केलं होतं आणि त्यानंतर देखील तुम्ही दवाखान्यामध्ये ऍडमिट झालात आणि परत आज उपोषणस्थळी तुम्ही दाखल झालात. पण हे टोकाचं पाऊल का उचलण्याची वेळ होती? हे प्रशासन माझ्या नवऱ्याला न्याय मिळवून देण्याच्या कामामध्ये यशस्वी आल्यामुळं मी ते पाऊल उचललेलं. काय मागणी असेल? एकच मागणी, आरोपींना अटक होऊन त्यांना फाशी शिक्षा झालीच पाहिजे. हे विलास घुलेंच्या पत्नी होत्या आणि यांची मागणी आहे की आरोपींना जोपर्यंत सजा होत नाही, त्यांना फाशी होत नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील असं देखील त्यांनी सांगितलं. LS मराठीसाठी